श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर माझा पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं की आपण वटवृक्षाचं दर्शन केलं आणि आपण तिथे काय काय बघितलं ते तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघितलं. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत चोळप्यांचं घर आणि इथे स्वामी समर्थांची समाधी आहे असं म्हणतात. तर आपण आतमध्ये जाऊया, आपण सगळं मंदिराचं दर्शन घेऊया, स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया. चला. आणि इथे पण मी सगळ्यात म्हणजे अक्कलकोटला मी सगळ्यात पहिलं आले आहे, कारण की माझं म्हणजे होतं की मला यायचं होतं 1.5 वर्ष झालं आहे. इकडे जातो तिथे जातो, पण अक्कलकोटला येण्याचा योग नव्हता. पण आता तो योग आला आहे. काही तुला पण मी पण पहिल्यांदा आली आणि मी पण पहिल्यांदा आले आहे. तर चला. अक्कलकोटमध्ये ना तुम्हाला पावलोपावली मूर्ती, स्वामी समर्थांच्या मूर्ती असं म्हणजे भेटणार, म्हणजे देवाऱ्यात ठेवण्यासाठी. हे बघा, देवघर वगैरे असं पावलोपावली तुम्हाला जागोजागी भेटणार आणि फुलं वगैरे भेटणार जागोजागी. तर त्याचं म्हणजे असं टेन्शन नाही की तुम्ही घरून घेऊन या हे ते. आणि अक्कलकोट हे असं स्थान आहे, असं निवास आहे की तिथे प्रत्येक भक्त म्हणजे कोणत्याही कास्टचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, गरीब असो श्रीमंत असो, कोणीही येतो आणि ह्या स्वामींपुढे माथं टेकवतो आणि ते जे मागतो ना स्वामींकडे, स्वामी ते नक्की देतात. बरोबर आहे की नाही? तुला काय अनुभव स्वामींचा? मला खूप अनुभव आहे. एका प्रसंगामुळे मी थोडी डिस्टर्ब होती, खूप प्रॉब्लेम झाले होते. 3-4 दिवस त्या टेन्शनमध्ये होती. पण ज्या दिवशी मठात गेली, म्हणजे मठात जाऊन स्वामींना बोलली तुम्हीच रास्ता दाखवा, आणि मठात जाऊन जो मला चमत्कार झाला आहे त्याचं मी स्वामींचे खूप आभारी आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत नेहमी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर इथे आपण चप्पल काढणार आहे. आरती चालू आहे. हा, आरती चालू आहे. हा, मला स्टँडमध्ये ठेवूया. काय सांग? हा ये. तर चला जाऊ स्वामींचं दर्शन घ्यायला. या. स्वामींची आरती चालली. आधी आपण आरती करूया. या, आरती करूया. तुम्ही पण आरती करा, मग नंतर आपण पुढे कंटिन्यू ठेवूया. श्री स्वामी समर्थ. तर दर्शन खूप छान झालं आहे आणि आता आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ जिथे पहिला निवास केला त्यांनी, ज्या मंदिरामध्ये राहिले, खंडोबाचं मंदिर. तर आपण तिथे पहिला जाणार आहोत. तर चल बोला, जय मल्हार. जय मल्हार. जय मल्हार. तुम्ही निघायचं? चला. या, चला. तर चला, आलो आपण श्री खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान. या, चप्पल इथेच काढू. आहो, चला. आपण थोडीशी माहिती देऊ मंदिराविषयी. ते लिहिलं आहे श्री खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी ललित पंचमी 1779 शके 1779 इसवी सन 1857च्या नवरात्र काळात श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. तर ही पावित्र्य राखा इथे लिहिलं आहे. जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की.
तुम्ही बघितलंच आपल्या खंडोबाचं मंदिर कसं होतं, दर्शन पण झालं आमचं खूप छान. आणि म्हणजे इथे सगळं आसपासच आहे, जेवढे पण देवस्थानं आहेत तर सगळे आसपास आहे. तर आता आपल्याला कुठे जायचं आहे? बाळप्पांच्या मठात. मठात. हां, किती लांब आहे 10 इथून? मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर आता आपण आलो आहे बाळप्पा मठामध्ये. हे बघा, श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट. तर चला आतमध्ये बघूया आणि आतमध्ये मठाचा परिसर बघूया. आतमध्ये आलो. अगं हे असं असं का चौकनी केलं आहे? हे 2018 साली मठाचं हे करत होते, रिनोव्हेशन करत होते. हां. तर तेव्हा ते रिनोव्हेशनचं काम सुरू झालेलं. तर तेव्हा ते स्वामी असं बोलतात, स्वामी इथे येऊन गेले, स्वामींचा संकेत आहे, काम चालू करू नका, काहीतरी स्वामींनी संकेत दिला आहे, म्हणून ते काम अजूनपर्यंत तसंच थांबलं गेलं आहे. तर हे सफेद जे चौकोन आहे, असं बोलतात स्वामींचे तिथे पायांचे ठसे उमटले आहेत. तर पुढे असते आतमध्ये आहे तिकडे तिकडे ते हां दिसतंय तिकडे स्वामींचे तिकडे. ठसे उमटलेले. तर ते हां. आपण बघूया. हे बघा इकडे इकडे हां. असं इकडे. हां, कुठं आहे ना हे? म्हणजे हे मठ म्हणजे हे घर आहे का? हां. म्हणजे बाळाप्पांचं घर आहे ना हे? शांतता आहे, पाय देऊ नका. तर तिथे जे आहे होते महाराज होते, त्यांनी छोटीशी माहिती सांगितली की जे बाळप्पा महाराज होते त्यांचं हे घर वगैरे नाही आहे. बाळप्पा जे महाराज होते ते त्यांचं गांगणापुरा म्हणजे खूप लांब राहायचे, तिथून ते आले इथे आणि त्यांनी स्वामींची सेवा करत करत त्यांनी इथेच राहिले आणि शेवटपर्यंत ते इथेच राहिले. म्हणून हे बाळप्पा महाराजांचं मठ म्हणून इथे म्हणजे प्रसिद्ध झालं. आणि इथे समोरच आहे श्री स्वामी समर्थ गौशालासुद्धा आहे, गौशाला केंद्र. तर भारी वाटतं, शांत असं एकदम भारी वाटतं आहे. आणि हळूहळू ना स्वामींविषयी त्यांच्या भक्तांविषयी म्हणजे माहिती भेटते, असं खूप भारी वाटतं आहे. आणि ते शेणाच्या गवऱ्या बघा, शेणाच्या गवऱ्या थापल्यात, आता हल्ली बघायला भेटत नाहीत. चला आपण प्रसादाचा लाभ घेऊया. कुठेतरी प्रसाद भेटला, म्हणजे मी असं ऐकलं होतं की म्हणजे आत्ता जस्ट बोलले की स्वामी महाराजांकडे आलं तर प्रसाद असं कमी पडत नाही. आणि म्हणजे तिथे गेलो आम्ही समाधी मठामध्ये, तिथे बंद झालं होतं. इथे गेलो वटवृक्ष, तिथे खूप मोठी लाईन होती, तिथे पण आम्ही नाही थांबलो. आणि शेवटी बघा इथे येऊन आम्हाला प्रसाद भेटतो आहे. ते महाराज स्वतः बोलले की इथे आतमध्ये जा, गुरुजी बोलले इथे आतमध्ये प्रसाद वाटप होते, तर या पटकन आतमध्ये तुम्ही जाऊन प्रसाद घ्या. तर मला वाटलं प्रसाद म्हणजे नॉर्मली काहीतरी असेल. चला प्रसाद घेऊ आपण, या लाईन आय थिंक सो. जेवायला महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतोय. महाप्रसादाचा लाभ घेतो आहे. वांग्याची भाजी आहे, डाळ आहे आणि भात आहे. कसं आहे? टेस्ट आहे. छान आहे. नाही खरंच टेस्ट. तुम्ही कोण बघा ना. तर चला दर्शन झालं आहे आणि महाप्रसादसुद्धा घेतला आहे. आता आपण जाऊया रूमवरती आणि भेटूया संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय, कारण की खूप थकलो आहे, आवाज पण बघू शकता. काय हो, चला यायचं का? तर आता आम्ही जस्ट महाप्रसादाचा आनंद घेतला. आनंद एवढा भारी पडला की आता मला सुस्ती आली. आता आम्ही रूमवर जाऊ. 4 वाजलेत. थोडा आराम करू, बसू, मग संध्याकाळी ना. संध्याकाळी. आणि महाप्रसाद एवढा छान होता, ह्या दोघांनी माहिती नाही, पण महाप्रसादाचा आनंद सगळ्यात जास्त मी घेतलाय. फुल लाभ घेतलेला आहे. बिचारा तो शेवटी बोलला तुला अजून काय देऊ का, तरी मग मी म्हटलं हा मला डाळभात पाहिजे दे. टेस्ट एकदम माइल्ड आहे, म्हणजे सात्विक जेवण असं सात्विक म्हणजे तुम्ही खाऊन त्रास होणार नाही असं जेवण आहे ते. चला रूममध्ये. खूप आमचे डोळे बंद होत होते, हात पण दुखायला लागलाय. चला मग भेटूया संध्याकाळी. बाय. बाय.